जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच YCMOU कडून प्रसिद्ध झालेल्या मे 2026 परीक्षा सत्रासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा परिपत्रकाबद्दल सविस्तर आणि पूर्ण मार्गदर्शन घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये या एका सूचना पत्रामध्ये परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे, परीक्षेचे अर्ज सादर करण्याच्या तारखा व मुदत, परीक्षा शुल्क भरणे प्रक्रिया, पुनर्नोंदणी री-रजिस्ट्रेशन विद्यार्थी प्रक्रिया, इतर शिक्षण क्रमांसाठी पुनर्नोंदणी प्रक्रिया, कृषी शिक्षण क्रमांसाठी परीक्षेचे नियम, 9 अंकी नोंदणी क्रमांक असलेल्यांसाठी परीक्षेचे नियम, हॉल तिकीट डाउनलोड बाबतीत सूचना व इतर माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट देणे, गृहपाठ व प्रकल्प, होम असाइनमेंट प्रोजेक्ट, NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमांच्या सूचना, अंतर्गत गुणांची नोंद, ABC, अपार ID अनिवार्य अशा सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच हा व्हिडिओ फक्त नोटिफिकेशन आणि सूचना वाचण्यापुरता नाही, तर त्या प्रत्येक सूचनेचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासावर नेमका काय परिणाम होतो आणि पुढील काही दिवसांत विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे याचे पूर्ण स्पष्ट मार्गदर्शन आहे. म्हणून हे सूचनापत्र या परीक्षा सत्रासाठी महत्त्वाचे आहे. हे सगळं आपण शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत. फक्त नोटिफिकेशन वाचून थांबायचं नाही, तर त्यामागचा अर्थ आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचा नेमका उपयोग काय आहे हेही आपण पाहणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्ण स्पष्टता मिळेल की पुढील काही दिवसांत तुम्ही काय करायला हवे आणि कोणतीही चूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर हा व्हिडिओ म्हणजे मे 2026 YCMOU परीक्षेसाठीचे संपूर्ण मार्गदर्शन आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण परीक्षेबाबत अधिकृत घोषणा समजून घेतली. तसेच रिपीटर विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थीचे PRN 25 पासून चालू होत आहे, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज कसे भरावे हे देखील पाहिले. तुम्ही अजून ते व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पाहून घ्या. आणि आज आपण पहिले सांगितलेल्या मुद्द्यांची पूर्ण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही YCMOU चे विद्यार्थी असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी विद्यार्थी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवर आपण नेहमीच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया, परीक्षा अपडेट्स, डिजिटल युनिव्हर्सिटी आणि शैक्षणिक मार्गदर्शन याबाबत विश्वासार्ह आणि सोप्या भाषेत माहिती देत असतो. इथे तुम्हाला फक्त बातमी, सूचना, परिपत्रक मिळत नाही, तर त्यातील योग्य समज, योग्य अर्थ आणि योग्य दिशा मिळते. म्हणून जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा, कारण पुढील काळात परीक्षा आणि ऍडमिशन संबंधित महत्त्वाचे अपडेट्स सतत येणार आहेत. चला तर मग आता मुख्य माहिती समजून घेऊया. सर्वप्रथम आपण नोटिफिकेशन मध्ये दिलेली सूचना पाहूया. परीक्षा विभागाने मे 2026 परीक्षासाठीचे सूचनापत्र पोर्टलवर प्रसिद्ध केले आहे. यानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या म्हणजेच YCMOU परीक्षा व परीक्षा अर्जासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे आहेत. सर्व शिक्षण क्रमांच्या पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबत महत्त्वाच्या सूचना. पहिली सूचना म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जुलै 2025 सत्र व जानेवारी 2026 सत्रात प्रवेशित नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी वार्षिक सत्रनिहाय अंतिम परीक्षा संभाव्यपणे दिनांक 28 मे 2026 पासून आयोजित करण्याचे नियोजित आहे. सर्व शिक्षण क्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होतील. याचा अर्थ असा की परीक्षा दिनांक 28 मे 2026 पासून सुरू होऊ शकते, पण अजून कोणत्याच शिक्षण क्रमांचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. सर्व शिक्षण क्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. म्हणजे आता याबाबत चिंता नका करू. आता पुढील सूचना क्रमांक 2. 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या
सर्व पुनर्परीक्षार्थींनी संबंधित शिक्षण क्रमांच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज मुदतीत खालील दिलेल्या लिंकवर सादर करावा. म्हणजे जे रिपीटर विद्यार्थी आहे, पुनर्परीक्षार्थींनी आहे, त्यांनी आपला रिपीटरचा परीक्षा अर्ज हा ऑनलाईन भरायचा. तो कसा भरायचा त्याबाबत मी आधीच व्हिडिओ अपलोड केला आहे. तो पाहून स्टेप बाय स्टेप परीक्षा अर्ज भरा. यात काही अडचण आली तर कमेंट करा. यातच पुढे ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत दिलेली आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षा अर्ज दिनांक 30/3/2026 पर्यंत भरू शकतात. पुढे विलंब शुल्कासह आणि विशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरायची मुदत देखील आहे. पण तोपर्यंत वाट नका पाहू. आजच किंवा उद्याच परीक्षा अर्ज भरा, ते चांगले असते. ऐन वेळेची धावपळ टाळली जाते आणि यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही. असे यात सूचना दिलेली आहे. आता पुढील सूचना क्रमांक 3 पाहू. ही सूचना मुख्य परीक्षा अर्ज शुल्क म्हणजेच फी बाबत आहे. ही सूचना म्हणजे सर्व शिक्षण क्रमांच्या पूर्ण परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे शुल्क खालील प्रमाणे राहील. यात शिक्षणक्रम निहाय इतर तपशीलसह शुल्क व तसेच प्रति पेपर शुल्क आकारणी दाखविली आहे. फी बाबतीत खूप सविस्तर माहिती दिली आहे. अशी माहिती देण्याचं कारण आहे ती विद्यार्थ्यांना कोणती फी का भरतो आहे याची संपूर्ण माहिती पाहिजे. यात अजून एक सूचना दिलेली आहे, ती म्हणजे कृषी शिक्षण क्रमांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज यापूर्वी स्वीकारण्यात आलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही कृषी शिक्षण क्रमांचे विद्यार्थी असाल तर व तुम्ही परीक्षा अर्ज भरला आहे तर ही सूचना तुमच्यासाठी नाही. तुम्ही दुर्लक्ष करा लागू नाही, कारण तुमच्यासाठीची प्रोसेस झालेली आहे. यात पुढे परीक्षा शुल्क जेवढे विषय अनुत्तीर्ण आहेत त्या सर्वांचे भरावे लागेल. परीक्षा अर्ज व शुल्क प्रत्येक अनुत्तीर्ण सेमिस्टर वर्षासाठी भरावे लागेल. ऑनलाईन परीक्षा अर्ज भरताना परीक्षा शुल्क हे ऑनलाईन भरता येईल. DD, RTGS, NEFT रोख स्वीकारले जाणार नाही. आता पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 4 पाहू. BA, BCom शिक्षण क्रमांच्या ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेशानंतरचा विहित नोंदणी कालावधी 8 वर्षांचा पूर्ण झाला आहे, त्या विद्यार्थ्यांची नोंदणी संपुष्टात आली आहे. अशा विद्यार्थ्यांनी BA, BCom शिक्षण क्रमाच्या पूर्ण नोंदणीसाठी विद्यापीठाच्या होमपेजवर री-रजिस्ट्रेशन BA, BCom या टॅबवर लॉग इन करून पूर्ण नोंदणी शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करावी. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 दिवस लागतील. त्यानंतर परीक्षा अर्ज भरता येईल. याचा अर्थ असा किंवा तुमचा प्रवेशाचा एकूण कालावधी संपला आहे तर तुम्हाला पूर्ण नोंदणी करावी लागेल. त्यासाठी री-रजिस्ट्रेशन BA, BCom या टॅबवर जाऊन पुढील प्रोसेस करा. या प्रोसेसला 2 दिवस लागतील. आता पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 5 पाहू. तसेच इतर शिक्षण क्रमांच्याही कृषी शिक्षण क्रम वगळून विद्यार्थ्यांचा नोंदणीचा विहित कालावधी उदाहरण वर्ष किंवा माहिती पुस्तिकेतील नियमानुसार संपलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या शिक्षण क्रमांच्या नियमांच्या अधीन राहून प्रथम पूर्ण नोंदणी री-रजिस्ट्रेशन केल्यानंतरच ऑनलाईन परीक्षा अर्ज भरावा. BA, BCom शिक्षणक्रम वगळता इतर शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण नोंदणी शुल्क हे माहिती पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार एकूण शिक्षणक्रम शुल्काच्या 50% अधिक परीक्षा शुल्क भरावे आणि ऑफलाईन परीक्षा अर्ज अधिक शुल्क भरल्याची पावती जोडून स्पीड पोस्टने दिलेल्या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावी. या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरता येणार नाही. आता पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 6 पाहू. सर्व कृषी शिक्षण क्रमांसाठी नोंदणी कालावधी हा प्रवेश घेतल्यापासून 3 वर्षासाठी वैध राहील. कृषी शिक्षण क्रमासाठी पूर्ण नोंदणी करता येत नाही. नोंदणी कालावधी संपल्यानंतर नव्याने प्रवेश घ्यावा. आता पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 7 पाहू. 9 अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून 14 वर्ष होऊन गेल्याने त्यांचा
नोंदणी कालावधी संपलेला असल्यानं परीक्षा देता येणार नाही. 9 अंकी कायम नोंदणी क्रमांकाच्या कुठल्याही वर्षाचा परीक्षा अर्ज यापुढे ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही. या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने प्रवेश नवीन नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे. आता पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 8 पाहू. विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र हॉल तिकीट पोर्टलला ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. विद्यार्थ्यांनी ते हॉल तिकीट लिंकवरून डाउनलोड करून घ्यावे. विद्यार्थ्यास हॉल तिकीट स्वतंत्रपणे पाठविले जाणार नाही. म्हणजे सर्व पात्र विद्यार्थीने स्वतःचे हॉल तिकीट हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करायचे आहे. यासाठी विद्यापीठ स्वतंत्र काही संदेश पाठविणार नाही. हे हॉल तिकीट हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करायची पूर्ण जबाबदारी ही विद्यार्थीची असेल. आता पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 9 पाहू. ही सूचना महत्त्वाची आहे. यात विद्यार्थीची जबाबदारी फिक्स होते. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पाहावे. परीक्षेसंबंधी सर्व माहिती पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. अभ्यास केंद्रे अथवा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही. आता पुढील सूचना म्हणजे सूचना क्रमांक 10 पाहू. या सूचनेनुसार सर्व शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी प्रवेश घेतलेल्या शिक्षण क्रमांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने गृहपाठ, होम असाइनमेंट, प्रोजेक्ट वर्क, इतर बाबी अभ्यास केंद्राशी संपर्क साधून लेखी परीक्षेपूर्वी विहित वेळेत पूर्ण कराव्यात. कारण या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण निकालात विचारात घेतले जातात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत जागरूक राहून वेळेत पूर्तता करावी. सदर सूचना ही फक्त शिक्षणक्रमनिहाय पुनर्परीक्षार्थी अभ्यासक्रमामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गृहपाठ, होम असाइनमेंट हे पुन्हा सादर करावे असे माहिती पुस्तिका किंवा अभ्यासक्रमामध्ये नमूद असेल त्यांनाच लागू राहील. यानुसार तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये याबाबत एकदा विचारणा करून घ्या. तुमचे गृहपाठ, होम असाइनमेंट कुठे सादर करायचे आहे, प्रोसेस काय, आणि हे सगळे लवकर करा. कारण परीक्षा सुरू होण्याआधी ही गोष्ट पूर्ण करणे अपेक्षित आहे. याचा परिणाम थेट तुमच्या मार्क व गुणांच्या टक्केवारीत होणार आहे. तरी आजच तुमच्या अभ्यास केंद्राशी, कॉलेजशी संपर्क करून ही गोष्ट स्पष्ट करून घ्या. याचा नंतरच्या लेखी परीक्षेदरम्यान प्रेशर येणार नाही. पुढील सूचना 11 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत येणाऱ्या शिक्षण क्रमांच्या द्वितीय सत्रातील क्षेत्रीय कार्य आणि प्रकल्प, फील्ड वर्क प्रोजेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले नसेल किंवा अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी पूर्ण परीक्षार्थी परीक्षा अर्ज भरणे बंधनकारक असेल. क्षेत्रीय कार्य आणि प्रकल्प ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करणे अनिवार्य आहे. यातील शिक्षणक्रम यादी स्क्रीनवर दिसत आहे. या यादीनुसार जर तुमचा शिक्षणक्रम असेल तर तुम्हाला क्षेत्रीय कार्य आणि प्रकल्प ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करणे अनिवार्य आहे. पुढील सूचना 12 बाबत माहिती घेऊ. अभ्यास केंद्रांनी अंतर्गत गुण ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत अचूक नोंद करावी याची संपूर्ण जबाबदारी अभ्यास केंद्राची राहील. गुणांची ऑनलाईन नोंद कशी करावी याबाबतच्या सादरीकरणासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून मिळेल. यात विद्यार्थ्याने फक्त आपल्या अभ्यास केंद्राच्या संपर्कात राहून तुमचे मार्क वेळेत अपलोड केले किंवा नाही त्या बाबतीत खात्री करायची आहे. पुढील सूचना क्रमांक 13 बाबत माहिती घेऊ. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा ID ABC अपार ID तयार करणे अनिवार्य असून हा ABC अपार ID तयार करण्याबाबत माहिती दिलेल्या लिंकवरही माहिती उपलब्ध असून सर्व विद्यार्थ्यांनी ABC अपार ID तयार करून आपल्या अभ्यास केंद्रास तो कळविणे आवश्यक आहे. सर्व परीक्षार्थी, विद्यार्थी, अभ्यास केंद्रे आणि विभागीय केंद्रे यांनी वरील सूचनांची नोंद घ्यावी. विभागीय केंद्रे यांनी वरील सर्व बाबी आपल्याशी संलग्नित सर्व अभ्यास केंद्रांना आपल्या स्तरावरून कळविण्यात याव्यात. म्हणजेच विद्यार्थीने ABC ID म्हणजेच अपार ID जनरेट करायचा आहे. हा जनरेट करून तुमच्या अभ्यास केंद्राच्या संपर्कात राहून अपलोड करायचे आहे, जे तुमच्या प्रोफाईलला कॉन्फिगर करून घ्यावे. या सर्व सूचना अतिशय महत्त्वाच्या आहे, नीट समजून घ्या. मित्रांनो,
योग्य माहिती योग्य वेळी मिळाली तर अर्धी चिंता तिथेच संपते. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि क्लासमेट्सना नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांना अजून ही माहिती मिळाली नसेल. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप चॅनलला भेट द्या, तिथे देखील माहिती मिळते. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा, पोर्टल नियमित तपासा आणि स्वतःला एक्झाम रेडी बनवा. जय हिंद.